जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम। न्यूज 24 सायद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। जिल्ह्याच्या खबरबातमध्ये शेवगाव शहरातील साईनगर येथे विधवा महिलांना व सौभाग्यवती महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम ठेवण्यात आला होता। विधवा महिलांना कुठल्याही प्रकारची खंत वाटू नये व त्यांना समाजात निसंकोचपणे कार्यक्रमात सहभागी व्हावे या उद्देशाने साईनगर महिला मंडळ यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला। यावेळी साईनगर येथील महिला भगिनींनी संध्याकाळी 7 वाजता हा कार्यक्रम आयोजित केला होता। साईबाबांच्या मंदिरात हा कार्यक्रम संपन्न झाला असून यावेळी महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। आमचा साईनगर ग्रुप बचत गट आहे आमचा। आम्ही इथं हळदी कुंकाचा बचत गटा थ्रू कार्यक्रम ठेवलेला आहे आणि सगळ्या ग्रुपच्या सगळ्या मैत्रिणींना बोलून हा कार्यक्रम पार पाडण्याचं काम चालू आहे आणि सगळ्या मैत्रिणींनी आम्हाला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे आणि सगळ्या इथून पुढे ग्रुपने हळदी कुंकू करण्याचा आमचा प्रयत्न असेल। अयोध्येच्या श्रीराम प्रभूंच्या मूर्ती प्रतिष्ठापनानिमित्त पाथर्डी शहरात मोठा उत्सव पाहायला मिळाला आहे। पाथर्डी शहरातील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल येथे श्रीराम प्रभूंच्या जीवन कार्याच्या विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केली। या कार्यक्रमाचे उद्घाटन अजय भंडारी सर, प्राचार्य योगिता कुलकर्णी व सविता कुलकर्णी यांनी केले। हनुमान चालीसा, राम रक्षा स्तोत्र, रामगीत, राम भजन असे विविध धार्मिक कार्यक्रम शाळेमध्ये संपन्न झाले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी या अधिक परिश्रम घेतले। मागील 500 वर्षापासून देशभरातील तमाम देशभक्त ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत होते तो श्रीराम लल्लांच्या प्राण प्रतिष्ठेचा सोहळा आज होत असून देशभर सर्वत्र श्रीराममय वातावरण असून प्रत्येक मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। कोपरगाव शहरात देखील या अभूतपूर्व सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीराम मंदिरात विविध महिला मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले श्रीराम रक्षा व हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाला जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ चैतालीताई काळे यांनी उपस्थितीत राहून श्रीराम रक्षा व हनुमान चालीसाचे पठण केले आहे। अयोध्येत श्रीराम मंदिर प्रभू रामचंद्रांची प्राण प्रतिष्ठा आज झाली असून या ऐतिहासिक प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर काल रविवारी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी कोपरगाव शहरातील श्रीराम मंदिरात स्वतःच्या हाताने फुलांची आकर्षक सजावट केली। विविध रंगी फुलांची ही आकर्षक सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे। टाकळी डोकेश्वर येथे हनुमान मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती। विविध रंगी फुलांची आकर्षक सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत होती। अयोध्या येथे श्रीराम मंदिराचे उद्घाटन व रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासियांना आपल्या गावातील मंदिराची स्वच्छता सुशोभीकरण तसेच धार्मिक विधींचे आयोजन करण्याचे आवाहन केले होते। मोदी यांच्या आवाहनानुसार टाकळी डोकेश्वर येथील हनुमान मंदिरामध्ये रुद्राभिषेक व महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। अयोध्या श्रीराम मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मंदिर परिसरामध्ये स्क्रीनद्वारे दाखवण्यात आले। आज संध्याकाळी महाप्रसादाचे देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आले असून संपूर्ण गावातील लोकांनी या महाप्रसादासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन टाकळी डोकेश्वर गावचे माजी सरपंच शिवाजी खिलारी यांनी केले आहे। आज आपल्या टाकळी डोकेश्वर गावामध्ये राम मूर्तीचे प्रतिष्ठान अयोध्येमध्ये चालू असताना टाकळी डोकेश्वर गावामध्ये दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। त्याचप्रमाणे आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये साखर आणि डाळ वाटपाचा कार्यक्रम केला। त्या डाळ वाटपाच्या कार्यक्रमामध्ये टाकळी डोकेश्वर गावच्या ग्रामस्थांनी महिला विशेष म्हणजे सर्व महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन हनुमान मंदिरामध्ये लाडूचा महाप्रसाद सर्व महिला घेऊन आल्याबद्दल सर्व महिलांना मी धन्यवाद देतो। जिल्ह्याच्या खबरबातमध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातमी। मुंबईमध्ये गेल्यानंतर काही दगाफटका झाला, काही षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला, गोळ्या झाडल्या तरी एकही इंच मागे हटणार नाही। काही गडबड झाली तर अशा वेळी सर्व मराठा बांधवांनी आपापल्या ठिकाणी फक्त रस्त्यावर येऊन उभा राहा असे आवाहन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे। नगर पाथर्डी रोडवरील आगसखंड येथे पदयात्रेत ते बोलत होते। जबरी चोरीचा गुन्हा करून बचावासाठी साधूच्या वेशात आश्रमात दडून बसलेल्या सराईत टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। नगर तालुक्यातील पिंपळगाव कोंडा येथील कुटुंबाला मारहाण करून जबरी चोरी झाल्याची घटना 12 जानेवारी रोजी घडली होती। या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांनी यश आले आहे।
श्रीरामपूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्यात आला असून मंजुरीचे पत्र तातडीने समितीकडे सुपूर्द करण्यात येणार आहे। शहराच्या विकासाच्या दृष्टीने जे काही करता येणे शक्य आहे ते सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आपले प्राधान्य असेल अशी ग्वाही महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। क्षेत्र कोणतेही असो, यशस्वी होण्यासाठी प्रयत्न, प्रारब्ध आणि आशीर्वाद या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। माणसाचे पाय जमिनीवर असले तरी किती उंच उडाला तरी तो यशस्वी होतो, त्यासाठी जमिनीवर पाय असणे आवश्यक आहे। अशी माणसे जीवनात कधीच अपयशी होत नाही असे प्रतिपादन श्री क्षेत्र काशी केदारेश्वर संस्थानचे मठाधिपती महंत बाबागिरी महाराज यांनी केले आहे। सर्व आमचे हितचिंतक, खातेदार, ठेवीदार आणि वैद्य परिवार आणि भगवान बाबा मुंशी परिवार प्रेम करणे सर्व मंडळी यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण आज या ठिकाणी पालमटाकी शाखेचा आमच्या भगवान बाबाच्या 7व्या शाखेचा या ठिकाणी शुभारंभ पार पाडलेला आहे। मी निश्चित या ठिकाणी एकच सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने आतापर्यंत सर्व ग्राहकांनी आमच्यावर विश्वास ठेवून एक आम्हाला काम करण्याची प्रेरणा दिली किंवा हे काम उभं करत असताना एक पाठबळ दिलं, एक हिंमत दिली, त्याच पद्धतीनं आता नगर जिल्ह्यामध्ये काम करत असताना मला एवढी मोठी ताकद मिळाली आहे। मला निश्चित आत्मविश्वास आहे की मी स्वतःच्या गावामध्ये, स्वतःच्या घरामध्ये या ठिकाणी जर शाखा चालू करत असेल तर याला सुद्धा आपण सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीने उत्स्फूर्त असा प्रतिसाद देताल आणि अधिकाधिक या ठिकाणी व्यवहार करताल अशी एक अपेक्षा बाळगतो। लग्नातील मेहंदीच्या कार्यक्रमासाठी घराला कुलूप लावून कुटुंब बाहेर गेल्याची संधी साधा चोरट्यांनी दरवाजा कटरने तोडून घरातील 6,82,000 रुपयांचा ऐवज लांबविला आहे। ही घटना शनिवारी रात्री श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी शिवार साईनगर येथे घडली असून याबाबत मारुती बाबूराव लाड यांच्या फिर्यादीवरून रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जिल्ह्याच्या खबरबातमध्ये इथे थांबत, मात्र तुम्ही पाहत राहा 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।